नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, तर तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत टिफिन व्यवसाय कशा पद्धतीने चालू करायचा व यामध्ये आपल्याला किती साधारण महिन्याला प्रॉफिट होऊ शकतो याची संपूर्ण आपण डिटेल व्हिडिओ घेऊन आलो आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. तर यामध्ये आपल्याला किती प्रॉफिट होऊ शकतो आणि महिन्याला आपण किती पैसे गुंतवू शकतो आणि आपल्याला किती मोठ्या प्रमाणात प्रॉफिट होऊ शकतो यावर आपण आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. चला व्हिडिओ सुरू करूया. तर सुरुवातीला आपल्याला भांडवलपासून मी तुम्हाला सुरुवातीला स्टेप बाय स्टेप सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सुरुवातीला आपल्याला भांडवल गुंतवायचं, किती अडकवायचं ते एकदा बघूया. जर आपल्याला घरातूनच हा व्यवसाय चालू करायचा असेल तर सुरुवातीला आपल्याला भांडी, किचन जे काय आपलं खर्च असेल, जे आपले भांडी असतील त्याला कमीत कमी 15,000 ते 30,000 रुपयेपर्यंत आपल्याला खर्च येणार आहे. त्यानंतर 2 नंबर तुम्हाला सांगितलं टिफिन बॉक्स. तुम्हाला टिफिन बॉक्स घ्यावाच लागेल, कारण की कमीत कमी आपण 15 ते 20 टिफिन बॉक्स घ्यायला गेलो तर 10 ते 20,000पर्यंत आपल्याला तो खर्च येणार आहे. त्यानंतर पॅकिंग साहित्य, म्हणजे आपण जे पोळी वगैरे पॅकिंग करतो त्याच्यासाठी आपल्याला 3 ते 4,000 रुपये आपल्याला हा खर्च येणार आहे. सुरुवातीला किराणा, आपण नवीन स्टार्ट करू तेव्हा किराणा आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात लागणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला किराणा 10 ते 20,000 रुपयाचा प्रत्येकी महिन्याला हा किराणा लागणार आहे. त्यानंतर आपण बघायला गेलं तर यामध्ये आपल्याला मार्केटिंग करायची. आपण मार्केटिंग कोणत्या पद्धतीने करतो? पॅम्पलेटद्वारे किंवा ऑनलाईन प्रमोशन करतो आपण. तर त्यासाठी आपल्याला 3 ते 10,000 रुपयाच्या आत आपल्याला मार्केटिंग करायचे आहे. इतर खर्च म्हणजे जो काय आपला किरकोळ खर्च आहे महिन्याचा, सपोज तुम्ही गाडीवरून टिफिन वगैरे नेऊन देत असाल, तो पेट्रोलचा खर्च धरला तर आपल्याला तो साधारण 5 ते 10,000 रुपये त्याच्यासाठी खर्च लागणार आहे. त्याच्यानंतर आपण एकूण जो भांडवलाचा जो खर्च बघितला, साधारण 50 ते 1 लाखापर्यंत आपल्याला हा खर्च जातो. सर्वसाधारण म्हणजे बेसिक हा खर्च आहे. तर भांड्यांची स्वतंत्र जागा घेऊन तर मोठ्या प्रमाणात खर्च वाढू शकतो. सपोज एखाद्या तुम्ही गाळा घेता, त्या गाळ्यामध्येच तुम्ही टिफिन सर्व्हिसचा व्यवसाय चालू केला तर अजून तुमचं भांडवल देखील वाढू शकतं आहे. चला अजून पुढं बघूया. तर रोजचे तुम्हाला उदाहरण सांगतो. आता हे उदाहरण संपूर्ण मन लावून बघा, तुम्हाला सांगतो यामध्ये प्रॉफिट कसा आपल्याला मिळत असतो. समजा तुम्ही सुरुवातीला 30 ग्राहक पकडले. सुरुवातीला तुमच्याकडे 30 ग्राहक झाले तर प्रत्येकी टिफिन सरासरी आपण धरला, हा एकच टायमाचा आपण टिफिन धरतो आहे, लक्षात ठेवा बरं का. जर आपण एका टायमाला, सपोज तुम्ही हा डबा 2 टायमाला देणार 30 ग्राहकांना, तर आपण हा एकच टायमाचा प्रॉफिट पकडतो आहे, एवढं लक्षात असू द्या. तर प्रत्येक सरासरी टिफिन धरला आपण 100 रुपयाने. आता प्रत्येकी सरासरी प्रत्येक ठिकाणी 100 रुपये चालू आहे आता टिफिन. तर सपोज 30 जणांना तुम्ही टिफिन देत आहे, तर 30 गुणिले 100 केले तर एका टायमाचे किती होतात? 3,000 रुपये. एवढं लक्षात ठेवा, एका टायमाचे किती होतात. एकाच टायमाचं तुम्हाला सांगतो हे गणित. म्हणजे 26 दिवसात तुम्ही काम केलं तर 3,000 गुणिले 26 केल्या तर तुमची 78,000 रुपये तुमचे हे मानसिक विक्री होते. 78,000ची तुमची मानसिक विक्री होते. म्हणजे यातून भाजीपाला, किराणा, गॅस, पॅकिंग, डिलिव्हरी आणि इतर खर्च वजा करावा लागेल, एवढं लक्षात असू द्या. हा खर्च म्हणजे समजा तुमचा सर्व एकूण खर्च मिळून, सपोज तुमचा पूर्ण जो किराणा, गॅस वगैरे जो तुमचा खर्च आहे, तो पूर्ण खर्च तुमचा 50,000 झाला तरी अंदाजे तुम्हाला नफा म्हणजे 28,000 रुपये तुम्हाला प्रति महिना पडू शकतो. हा तुम्हाला मी एकच टायमाचा सांगितला. तुम्ही दोन्ही टायमाला जर डबा दिला तर तुमचा जो प्रॉफिट होणार आहे तो 50+ होणार आहे, म्हणजे 50,000 प्लस तुमचा तो प्रॉफिट होणार आहे. जर तुमची ग्राहक संख्या 50 ते 60पर्यंत गेली तर विक्री आणि नफा त्याहून वाढू शकतो, एवढं लक्षात असू द्या. कारण की तुम्हाला हे जे मी गणित दिले ते एकाच टायमाचं गणित दिलेलं आहे, एवढं लक्षात असू द्या. आणि तुम्ही हा व्यवसाय कुठे कुठे सुरू करतात, सपोज आता तुम्ही मुंबईतून हा व्हिडिओ बघत असाल तर मुंबईमध्ये कोणकोणते जे लोकेशन आहे त्या लोकेशनला तुम्ही हा बिझनेस चालू करू शकतात. तर मुंबईतल्या कोणत्या भागामध्ये तुम्ही चालू करू शकतात? अंधेरी MIDC म्हणजेच जो ऑफिस परिसर आहे, कर्मचारी किंवा PGमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांशीही मिळण्याची शक्यता तुम्हाला जास्त असते. त्याच्यानंतर पवईमध्ये IT परिसर भरपूर, तिथं IT परिसरात भरपूर विद्यार्थी बाहेरून आलेले असतात, कामगार असतात, तुम्ही यांना पण टार्गेट करू शकतात. त्यानंतर तुम्ही ठाणेमध्ये असाल तर घोडबंदर रोड, तर नंतर वर्तक नगर परिसरात तुम्ही पण हा व्यवसाय चालू करू शकता. ह्या ठिकाणी पण बाहेर आलेले नागरिक जे असतात बाहेरच्या शहरातले, या ठिकाणी मोठी वसतिगृह तुम्हाला बघायला मिळतात. त्यानंतर अजून कुठं जे चौथं स्पॉट आहे तो
नवी मुंबईला पण भरपूर साऱ्या ठिकाणी आता टिफिन सर्व्हिस चालू झालेली आहे. मी स्वतः बघतो. मी स्वतः तिथं जाऊन बघितलं आहे की ते महिन्याला 1.5 ते 2 लाख रुपये प्रॉफिट जनरेट करत आहे. तर नवी मुंबईमध्ये तुम्ही कुठे चालू करू शकतात? वाशी, नेरूळ, ऐरोली, त्याच्यानंतर ऑफिस आणि निवासी भागात या दोन्ही ठिकाणी तुम्ही टिफिन सर्व्हिस चांगल्या प्रकारे देऊ शकतात. त्यानंतर दादरमध्ये परळ, लोअर परळ या ठिकाणी पण ऑफिस, हॉस्पिटल, त्याच्यानंतर व्यावसायिक परिसर असल्यामुळे इथं पण लोकांची गर्दी खूप असते. म्हणजे दुपारच्या जेवणासाठी तुम्हाला ग्राहक मिळू शकतात. जर हा व्यवसाय तुम्हाला एखाद्या गाळ्यात जर चालू करायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी थोडंफार भांडवल पण 50 ते 60 हजार रुपये अजून तुम्हाला एक्स्ट्रा टाकावं लागतील. म्हणजेच तुम्ही हा 1.5 ते 2 लाखापासून तुम्ही हा तुमचा व्यवसाय चालू करू शकतात. जर तुम्हाला हा व्यवसाय आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुमची कोणती अडचण असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या व्यवसायाबद्दल पाहिजे आहे तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा.